पुण्यातील आय.टी. हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एकीकडे अल्पवयीन मुलांच्या हातात पुस्तकं असायला हवीत, तिथे वाकडमध्ये याच अल्पवयीन मुलांचा वापर चक्क गांजा विक्रीसाठी केला जातोय. इतकंच नाही तर स्पा सेंटर्सच्या नावाखाली ड्रग्ज आणि इतर काळे धंदे जोरात सुरू असल्याचा खळबळजनक आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे. या गंभीर प्रकाराविरोधात जेव्हा जागरूक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांची भेट घेतली, तेव्हा कायद्याचे रक्षकच गुन्हेगारांचे पाठीराखे असल्यासारखे वागले. नागरिकांनी पुराव्यांसह निवेदन वजा तक्रार दिली, मात्र सिनियर पीआय अशोक कडलग यांनी हे निवेदन स्वीकारण्यास साफ नकार दिला. नकार देऊनच हे पोलीस अधिकारी थांबले नाहीत, तर त्यांनी ठाणे अंमलदार गाडेकर यांनाही फरमान सोडलं की यांचे निवेदन घेऊ नका आणि यांना कोणतीही पोचपावती देऊ नका. विचार करा, ज्या पोलिसांकडे जनता सुरक्षेची आणि न्यायाची अपेक्षा करते, तीच पोलीस तक्रारदारांना हुसकावून लावत आहेत. पोलीस ठाण्यात नागरिकांना मिळणारी हीच का ती वागणूक? एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ही मगरुरी नेमकी कशासाठी? की या काळ्या धंद्यांमध्ये थेट पोलिसांचेच लागेबांधे आहेत, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. वाकडमधील तरुणाईला ड्रग्सच्या गर्तेत लोटणाऱ्या आणि तक्रार दडपणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. गाडेकर साहेब, तुमचं म्हणणं आहे घ्यायचं नाही आमचं निवेदन, बरोबर आहे. तुम्ही तुमच्या सिनियरांचा ऐका ना, तुमच्या सिनियरांचा तुमचा आदेश आहे असं म्हणणं आहे की तुमचे जे कडलग साहेब आहेत सिनियर पीआय, त्यांनी सांगितलं तुम्हाला की घ्यायचं नाही, द्यायचं नाही त्यांच्या पोलीस प्राधिकरणाकडे जाऊन मी जे काय आहे रितसर माझी मांडणी करतो, काय ते मला कारवाई करण्यासाठी भरपूर आहेत ना गोष्टी, मी त्याच्यावरती मी हे करत ना. काय नाही, इथं आम्ही 4-4 घंटे थांबणं पण चुकीचं आहे. ही आमची जी हे बोलतो ना आम्ही मानवी प्रतिष्ठा, ती आमची दुखावली जाते. पोलीस आमच्या मदतीसाठी आहेत, लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत, आणि आम्ही जर का 4-4 घंटे इथं वाट बघत बसायची, हे गेलं त्याला भेटा, ते गेलं त्याला भेटा, हे चुकीचं आहे. नैतिकदृष्ट्या पोलिसांचं हे कर्तव्य नाही आहे, मला हे म्हणायचं आहे. आणि याच्यामध्ये कर्तव्यात कसूर होत असेल तर जे कसूर करतात त्यांच्यावरती शिस्तभंगाच्या कारवाया झाल्याच पाहिजेत. ही या मताचा मी आहे, मी त्यासाठी 100% काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांचं म्हणले थांबा, कोणीतरी देणार आहे, ते येणार आहे. ते काय करणार आहे? त्यांची कडलग साहेबांनी सांगितलं द्यायचं नाही म्हणून. त्यांच्या वरिष्ठ